हॅलो फ्रेंड्स, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। बऱ्याच साड्यांवर जे ब्लाऊज पीस येतात त्यावर अशा प्रकारचं थोडंफार तरी वर्क केलेलं असतं आणि हा जो गळा दिलेला आहे, आपण जर एवढाच गळा शिवायचा म्हटला तर तो खूप लहान होतो आणि डीप गळा जर शिवायचा म्हटला तर याच्यावरचं जे वर्क आहे ते सर्व कट होतं। यांनी हा जो गळा दिलेला आहे, हा गळा सुद्धा आपण असाच ठेवणार आहोत। पानगळ्याचा आकार इथे दिलेला आहे। गळ्याची उंची इथे 6 ते 7 इंच असेल आणि रुंदीला सुद्धा जवळपास 6.5 ते 7 इंचापर्यंत हा आहे। तर आता आपण जर अशा पद्धतीचा मोठा गळा जर करायचं म्हटलं तर या गळ्याची जी साईडची डिझाइन आहे ती सर्व कट होईल। मागच्या गळ्याची जी खालची पट्टी आहे मला ब्लाऊजला पाहिजे आहे कमीत कमी 2.5 इंच आणि हे जे फूल दिलेलं आहे हे आहे 3 इंचाचं, म्हणजे हे सुद्धा कट होईल। तर या दिलेल्या डिझाईनचा पुरेपूर वापर करून आपण आज एक बोटनेकचा सुंदर गळा शिवणार आहोत। अस्तरवर मागच्या भागाचं माप टाकण्यासाठी इथं पहिले मी उंची टाकून घेते। उंची आहे 13 इंच, त्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच प्लस करून मी 14 इंचावर मार्क केलं। बोटनेकचा गळा आहे म्हणून इथं मी शोल्डर घेते 7 इंच, गळा रुंदी घेणार आहे 4 इंच आणि शोल्डर पट्टी आहे 3 इंच। मी वर जे माप टाकून घेतलं होतं तेच माप मी खाली सुद्धा मार्क केलेलं आहे। गळ्याची उंची इथे मी टाकते 3.5 इंच। इथे गळ्याची उंची 3 इंच जरी घेतली तरी सुद्धा चालेल। गळ्याचं मार्किंग करून झाल्यानंतर या गळ्याला इथे मी थोडासा गोलाकार देते। बोटनेकचा गळा असल्यामुळे आपण इथं मुंडा अर्धा इंचाने जास्त घेणार आहोत। रेग्युलर ब्लाऊजसाठी मी इथे 5.5 इंच मुंडा घेत असते, पण बोटनेकचं ब्लाऊज असल्यामुळे मी इथं 6 इंच मुंडा घेतलाय। चेस्ट आहे 8 इंच, शिलाई मार्जिन 1.5 इंच प्लस करून मी इथे 9.5 इंचावर मार्किंग करून घेते। मुंड्याजवळ आपल्याला इथे 1 इंच आत घ्यायचंय आणि अशा प्रकारे इथं आडवी रेष ओढून घेतली। वरच्या बाजूने अर्धा ते 1 इंच अंतर सोडून इथे आपल्याला अशा पद्धतीने तिरकस रेष सुद्धा ओढून घ्यायची आहे आणि अंदाजे 1 इंचाच्या अंतरावर इथे मी याला आकार दिलाय। आता मागच्या भागाचं अस्तरचं कटिंग झाल्यानंतर हे मी ब्लाऊज पीस इथे घेतलंय। ब्लाऊज पीस ठेवत असताना याची उलट बाजू जी आहे ती वर ठेवलेली आहे आणि हा जो मागचा भाग आहे तो मी अशा पद्धतीने याच्यावर ठेवलाय। ब्लाऊज पीसवर ही जी डिझाईन आपल्याला दिलेली आहे याचा सेंटर आपल्याला पहिले आखून घ्यायचा आहे। हे अंतर आहे 7.5 इंच, म्हणून इथे मी 4.5 इंचावर मार्क करून घेते। ही जी डिझाईन दिलेली आहे त्याच्या खालच्या बाजूला सुद्धा सेंटरवर आपल्याला मार्क करायचे, तसंच वरच्या बाजूला सुद्धा मार्क करायचं आहे। खालच्या बाजूला पण सेंटरवर मी मार्क करून घेते, जेणेकरून जेव्हा आपण अस्तर आणि हे ब्लाऊज पीस जोडणार आहोत तेव्हा दोन्हींचे जे सेंटर आहेत ते आपल्याला व्यवस्थित दिसतील। आता हे जे अस्तर आहे ते मी याच्यावर अशा पद्धतीने ठेवते। अस्तरचा जो सेंटर आहे तो मी व्यवस्थित सेंटरवरच ठेवलाय। वरच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित सेंटरवर सेंटरच ठेवलाय। हे दोन्ही भाग जोडत असताना कापड इकडे तिकडे सरकू नये म्हणून इथे मी टाचण्या लावून घेते। टाचण्या लावत असताना सुद्धा मी त्या पहिले सेंटरवर व्यवस्थित लावून घेतल्या। त्यानंतर इथे वरच्या बाजूला सुद्धा मी टाचण्या लावते आणि मग त्याच्यावरून व्यवस्थित हात फिरवून खालच्या बाजूने साईडने सुद्धा लावून घ्यायचे आहे। महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण हे जेव्हा जोडत असू त्यावेळेला हे कापड सरकू नये। एकतर हे जे ब्लाऊज पीस आहे ते एकदम सुळसुळीत आहे। आता हे सर्व बाजूंनी मी जोडून घेणार आहे आणि शिल्लक राहिलेलं कापड कट सुद्धा केलेलं आहे। वरचा जो गळ्याचा भाग आहे या ठिकाणी इथे हे फूल दिलेलं होतं, नंतर हे फूल सुद्धा आपण डिझाईनसाठी वापरणार आहोत। सध्या तरी हे मी बाजूलाच ठेवते। आता मी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड करून, यावर आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे। या गळ्याची आपण इथे रुंदी पाहूया, आहे 7.5 इंच, पण आपण जर रुंदीला गळा एवढा घेतला तर तो जास्त पसरट होईल, म्हणून गळ्याची रुंदी इथं मी 6 इंचच ठेवणार आहे। गळ्याची उंची 6 इंच आणि रुंदी इथे मी टाकते 3 इंच। कॅनव्हास पेपरची डबल घडी करून आता इथे मी 3 इंचावर मार्किंग करून घेते। मी जर ही पूर्ण डिझाईन वापरण्याचं ठरवलं असतं तर मला इथे 3.5 इंचापर्यंत गळा रुंदी घ्यावी लागली असती। वरच्या बाजूने मी 1 इंचावर मार्क करून घेते। आपण इथे गळ्याचा आकार जो काढणार आहोत त्याच्या तिन्ही बाजूने आपल्याला कॅनव्हास पेपर हा थोडासा शिल्लक ठेवायचा आहे। इथून आता मी गळ्याचं माप टाकते 6 इंच। माप तुम्ही कमी किंवा जास्त सुद्धा घेऊ शकता। याच्या खाली सुद्धा 1 ते 1.5 इंच कॅनव्हास पेपर शिल्लक आहे। ही जी मी मापं टाकलेली आहेत ते आता सर्व आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला गळ्याचा जो आकार आहे तो आकार द्यायचा आहे। बऱ्याच वेळेला गळ्यांना गोलाकार येत असतो किंवा वेगवेगळे आकार सुद्धा येत असतात, तर ब्लाऊज पीसच्या डिझाईनवर जो आपल्याला आकार दिलेला आहे तो आकार आपल्याला इथे आतल्या बाजूने काढायचा आहे। माझ्या ब्लाऊज पीसवरती पानगळ्याचा आकार आहे म्हणून त्याच प्रकारचा आकार मी इथे काढते।
हा आकार दिल्यानंतर अंदाजे 1.5 ते 2 इंचावरती आपल्याला पुन्हा आकार द्यायचा आहे. पहिले साईडला आपण जो आकार काढलेला आहे तो आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आतल्या भागामध्ये आपण जो आकार दिलेला आहे तो आकार कट करायचा आहे. हे कट करत असताना कॅनव्हास पेपरची जी घडी आहे ती व्यवस्थित घट्ट पकडून मगच कट करायचं आहे. नाहीतर गळ्याचा जो आकार आपण कट करतोय तो कमी जास्त सुद्धा होऊ शकतो. कॅनव्हास पेपरवर गळ्याचा आकार कट करून झाल्यानंतर आपण अस्तरचं जे कापड वापरलेलं आहे त्यातला थोडासा तुकडा इथे मी पुन्हा घेतला. त्यावर हा गळ्याचा आकार असा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि सर्व बाजूने तो जोडून घ्यायचा आहे. जोडून झाल्यानंतर बाहेरच्या बाजूने आपल्याला कमीत कमी अर्धा इंचापर्यंत कापड शिल्लक ठेवायचं आहे. अशा पद्धतीने कॅनव्हास पेपरवर दुमडून आपल्याला यावर टिप मारायची आहे. सर्व बाजूंनी मी बाहेरच्या बाजूचं हे जे कापड होतं ते फोल्ड करून घेतलेलं आहे आणि आता हा जो आतला गळा आहे तो आपल्याला आता कट करायचा आहे. कॅनव्हास पेपरचा गळ्याचा आकार इथे आता मी तयार करून घेतला आहे. आकार आपल्याला आता इथे मागच्या भागावर जोडायचा आहे. जोडण्याच्या आधी याचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी मी पहिले मार्किंग करून घेणार आहे. खालच्या बाजूने तसंच वरच्या बाजूने सुद्धा मी इथं मार्किंग करून घेतलं आहे. कॅनव्हास पेपरचा सुद्धा जो सेंटर आहे त्या ठिकाणी आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे पहिले. म्हणून पहिले तो मधोमध दुमडून घेतला आणि त्यावर मी इथे खूण करून घेते. डिझाईन तयार करत असताना मी इथे वेळोवेळी मार्किंग करत आलेली आहे. आता या डिझाईनचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी हा कॅनव्हास पेपरचा जो आकार आहे तो पहिले मी व्यवस्थित सेंटरवर ठेवून घेतला आणि त्या ठिकाणी टाचणी लावून घेतली. असं दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित खाली यायचं आहे आणि ब्लाऊज पीसचा जो सेंटरचं आपलं मार्किंग आहे त्यावर कॅनव्हास पेपरचं जे सेंटरचं मार्किंग आहे ते असं एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घेतलं आणि टाचणी लावली. दोन्ही ठिकाणी सेंटरवर टाचणी लावून झाल्यानंतर आता साईडला सुद्धा आपल्याला लावून घ्यायच्या आहेत. त्यावरून पहिले व्यवस्थित हात फिरवायचा आहे, त्यानंतरच या टाचण्यासुद्धा लावायच्या आहेत. आता हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. जोडायला सुरुवात करत असताना त्या टोकापासून मी सुरुवात नाही करते तर थोडंसं अंतर सोडून दिलं आणि त्यानंतर शिलाई मारायला सुरुवात केली. शिलाई मारत असताना आकार एकदम परफेक्ट यावा यासाठी मी थोडं मध्ये मध्ये फूट उचलून घेते. त्याचा जो कर्वचा आकार आहे किंवा कोपरे आहेत त्या ठिकाणी जर मशीनचं फूट आपण थोडंसं उचलून घेतलं तर हे आकार शिवत असताना एकदम परफेक्ट येतात. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये अशा बारीक सारीक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न मी नेहमीच करत असते आणि या बारीक सारीक गोष्टींमुळेच आपल्या कामामध्ये फिनिशिंगसुद्धा येत असते. आता इथे कॉर्नरवर आल्यानंतर सुईचं जे टोक आहे ते मी इथे टेकवलं आणि मशीनचं फूट उचलून पुढची शिलाई मारली. सर्व बाजूने जोडून झाल्यानंतर आता आतला हा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अजूनही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मतसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा. कारण माझं जे रेग्युलरचं काम आहे ना तेव्हा काही गोष्टी करत असताना मला ना प्रश्न पडतो की काय करू किंवा कसं करू. आणि मग मला वाटतं की ज्याप्रमाणे मला हे प्रश्न पडलेले आहेत तसेच प्रश्न तुम्हाला सुद्धा पडत असतील. तर जेव्हा मला अशा प्रकारचे प्रश्न पडत असतात आणि त्यावर मी सोल्युशनसुद्धा काढत असते, हे जे सोल्युशन आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर गळ्याला मी इथे छोटे छोटे कट्स मारून घेतले आणि त्यानंतर अशा पद्धतीने तो उलट करून घेतला. गळा उलट करून झाल्यानंतर वरच्या बाजूने सुद्धा त्याला अशी एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता गळ्याचा आकार इथे आपला तयार झालेला आहे. मागच्या बाजूने आपल्याला इथे टक्स करायचे आहेत. शिलाई मार्जिन सोडून ब्लाऊजचा जो सेंटर आहे त्या ठिकाणापर्यंत मी कापड फोल्ड करून घेतलं आणि त्या ठिकाणी टक्स मारला. दोन्ही टक्स मारून झाल्यानंतर आपल्याला अशी पट्टीसुद्धा लावून घ्यायची आहे. ब्लाऊज पीसवर आपल्याला असं एक फूल मिळालं होतं. हे जे फूल आहे ते आपल्याला साईडने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. त्याच्या साईडने जे धागे निघतात ते निघू नये म्हणून त्यावर एकतर अगरबत्ती फिरवायची आहे किंवा सोल्डरिंग मशीन फिरवायची आहे. आता हे जे फूल आहे ते इथं मी अशा पद्धतीने सेंटरवर लावणार आहे. त्यावर ज्या टिकल्या आहेत त्या एकदम नाजूक आहेत, त्यावर शिलाईसुद्धा बसू शकेल म्हणून मी याच्यावर थोडंसं असं सर्कल शेपमध्ये टिप मारून घेते. डिझाईन करत असताना ब्लाऊज पीसमध्ये जे अवेलेबल होतं त्याच गोष्टी इथे मी वापरल्या आहे. तुमच्या ब्लाऊज पीसवर फुलं किंवा दुसऱ्या अजून काही डिझाईन्स आल्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता. ब्लाऊजची साईज लहान असल्यामुळे गळासुद्धा मी थोडासा निमुळताच घेतला आहे. ब्लाऊज पीसवर आपल्याला जो आकार दिलेला होता तोच आकार जर मी घेतला असता तर गळा जास्त पसरट झाला असता. म्हणून हवी तेवढीच गळ्याची रुंदी इथे मी ठेवली आहे. थँक्यू.